मिळाले त्यांना मी या व्यासपीठावर निमंत्रित करतो. आमच्या राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे सचिव मान्य श्री ठोसर साहेब यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे खजिनदार मान्य श्री नवरे साहेब यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. आमच्या राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री भालशंकर सर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. त्याचप्रमाणे इयत्ता 11वी विज्ञान वर्गाची विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी सिमरन मांडवकर हिला मी या ठिकाणी निमंत्रित करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुप्रभात. आज दिनांक 30/11/2023 आज गोडेदाते कनिष्ठ महाविद्यालय राजापूर येथे विज्ञान सृजन 2023 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा आमच्या कॉलेजचा एवढाच हेतू आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली नवनिर्मिती क्षमता, सृजनशीलता, कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यासाठी आमच्या इयत्ता 11वी विज्ञान ह्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विज्ञान उत्सव अंतर्गत विज्ञान सृजन 2023 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. Good morning all of you, honorable respected chief guest, principal and all dear my friends and teachers. Welcome you here for this event, Vignan Srujan 2023 and 24. Organized by my class 11th Science Batch 2023. It gives me great pleasure to welcome you all to today's event. I would like to thank all the committee members, my teachers and my class for contributing their important time to organizing this event. Science is the most important subject students study. आता आपण उद्घाटनाकडे वळत आहोत. तर मी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आमच्या संस्थेचे कार्यकारिणीचे कार्यवाह श्री जगदीश पवार साहेब यांना अशी विनंती करते की त्यांनी उद्घाटन करून घ्यावे. 2 1 0 Here we have a majestic lift-off of LTM-3 rocket carrying India's prestigious. धन्यवाद सर. नमस्कार. आज या ठिकाणी विज्ञान सृजन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना मला अतिशय आनंद होतो. आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षक या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं उपक्रम हाती घेत असतात. या विद्यार्थ्यांना एक प्रकारची चालना मिळण्यासाठी, त्याचबरोबर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी जे काही प्रकल्प, जे काही मॉडेल हे तालुक्यातून येत असतात, ते येत असताना एक पूर्वतयारी म्हणून या विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलची असणारी आवड, वेगवेगळ्या असणाऱ्या संकल्पना, कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी या विज्ञान असणाऱ्या तंत्रज्ञानाकडे कसे आकर्षित होतील, हा सातत्याने हा उपक्रम हे विज्ञान शिक्षक, शाळा, संस्था ही नेहमी राबवत असते. या विज्ञान सृजनच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला या तालुक्यामधून विविध शाळेमधून आलेले सर्व विज्ञान शिक्षक, सर्व विद्यार्थी यांचं मी मगाच सहर्ष स्वागत केलेलं आहे.
या वेगवेगळ्या शाळेमधून आलेले वेगवेगळे जे प्रकल्प आहेत, उपक्रम आहेत, मॉडेल आहेत, याच्यातून आपल्याला नक्की पाहता येईल की प्रत्येक असणाऱ्या विद्यार्थ्याची काय कल्पना असेल. या कल्पनेतून त्यांनी केलेलं ते मॉडेल नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकत आहे. या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची सृजनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन हा नक्कीच प्रभावित होईल आणि उद्या हेच विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शाळेचं नावलौकिक करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतील. मी पुन्हा एकदा याच्या कार्यक्रमासाठी मी सर्व विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षकांना शुभेच्छा देतो. नमस्कार. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी असतं. ज्ञानामुळे माणसाला आत्मविश्वास मिळतो आणि आत्मविश्वास मिळवलेला माणूस कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. तर शिक्षणाचं सर्वात महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे ते मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि मुलांना विचार करायला लावणं. पण आपल्याकडे शिक्षणाबद्दल म्हणजे समाजात असं म्हणूया की गैरसमज आहे, शिक्षण हे पैसे मिळवून देण्याची विद्या आहे. आपण नोकरीसाठी, पैशासाठी तो एक भाग आहे, पण आपण जे शिकायला पाहिजे ते ज्ञानासाठी शिकायला पाहिजे. शिक्षणाने विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिईंग शेप इन इट्स क्लासरूम. भारताचे भविष्य त्याच्या वर्गामधून घडत असतं. भारत महान राष्ट्र बनविण्यासाठी शिक्षकांचं योगदान मोठं आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर असं म्हणतात की समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही, तो होतो आदर्श शिक्षकांमुळे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सृजनता वाढावी, सर्जनता वाढावी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करतो. सर्व स्पर्धकांना, शिक्षकांना या नेहमी चालणाऱ्या शिक्षणाच्या एका चांगल्या उपक्रमासाठी, एका चांगल्या पावलासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. चांगले संवाद साधा. आपोआप आपल्याला आपणच शिकत असलेल्या गोष्टींचे वेगवेगळे पैलू नक्की लक्षात येतील आणि येत राहतील याच्यावरही विश्वास ठेवा. धन्यवाद. आता या ठिकाणी प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धक जे आहेत त्यांचे या ठिकाणी मॉडेल्स लावलेले आहेत. प्रथम जे मॉडेल आहे ते राजापूर हायस्कूलचं असणार आहे. राजापूर हायस्कूल आणि आमचं RSPM इंग्लिश मिडियम स्कूल ही दोन प्रदर्शनीय मॉडेल असतील. ती या स्पर्धेमध्ये नाही आहे, कारण आम्हीच आयोजक आहोत. त्यामुळे ती या स्पर्धेमध्ये नाही. ही सगळ्यांना इतर ज्या शाळेतून जे आलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी कल्पना देत आहे. Hello everyone, my name is Ruby Avinash Karkar. I am studying in 10th standard. We are representing Rajapur High School, Rajapur, and our representative model is based on water cycle. So first question is water cycle. The cycle of process which water circulates between the Earth's ocean, atmosphere and land, involving precipitation as rain and snow, drainage in stream and rivers, and return to the atmosphere by evaporation and transpiration. Is evaporation, condensation, precipitation and water runoff. Water is a basic element. Water is the basic element in our nature. पाणी हा आपल्या पृथ्वीतलावरचा मूलभूत घटक आहे. तर या पाण्याच्या प्रक्रियेला जलचक्र असं म्हणतात. वॉटर सायकल, जलचक्र. तर सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीतलावरच्या पाण्यासाठ्यांमधील पाण्याची वाफ होते. ती वाफ उंच हवेत जाते आणि त्याचं टेम्परेचर कमी होतं. त्यामुळे ती थंड होत हलकी होऊन ती वरती जाते. त्याला इव्हॅपोरेशन असं म्हणतात. ही या जलचक्राची पहिली पायरी आहे. पहिली पायरी आहे. आणि याच्यानंतर ती वाफ हळूहळू वरती जाऊन हवेतल्या घटक, गॅसेस आणि डस्ट पार्टिकल्समध्ये मिसळते आणि त्या वाफेचं कंडेन्सेशन होऊन ढग तयार होतात. या प्रोसेसला कंडेन्सेशन असं म्हणतात. ही
हा ढग तयार होतो आणि ढग हेवी होतो. तो जेव्हा पाणी होल्ड करू शकत नाही तर तेव्हा पाऊस पडतो, गारा पडतात, हिमवर्षाव होतो. तर हेच पाणी परत पृथ्वी तलावरती येतं. मॉडेलचं प्रदर्शन या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन केलं तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी छोटीशी भेटवस्तू दिलेली आहे. जेवढे सगळे स्पर्धक आले आहेत त्यांच्यासाठी सहभाग प्रमाणपत्र, त्यानंतर एक फोल्डर आहे, छोटी वह्या आहे आणि एक पेन आहे, एज्युकेशनल किट आपण त्या विद्यार्थ्यांना देत आहोत. आणि हे सगळं या 11वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सुस्वागतम. सर्वप्रथम राजापूर हायस्कूल यांचे मी आभार व्यक्त करते, कारण त्यांनी माझ्या शाळेला सहभागी होण्यासाठी संधी दिली. आमच्या शाळेचं नाव श्रीमती उमाताई शरद पोळकर माध्यमिक विद्यालय वडवली. आमच्या शैक्षणिक साहित्याचे नाव चंद्रयान-3. आता मी प्रास्ताविकेला सुरुवात करते. हे चंद्रावर जात असलेले भारतीय अंतराळयान आहे. हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही देशाचे यान उतरले नाही. चंद्रयान-3चे प्रक्षेपण. नंतर चंद्रयान-3चे उद्दिष्ट. चंद्रयान-2मध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या चंद्रयान-3मधून काढून टाकून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. प्रवासाचे अंतिम ठिकाण चंद्र आहे. हे श्री सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा इथून चंद्रयान-3 हे प्रक्षेपित झाले आहे. तुमचं PPT सादरीकरण तर खूप छान होतं, त्याचबरोबर उपकरण तयार केलेलं तेही खूप छान होतं. तुमचे प्रयत्न खरंच खूप छान आहे आणि त्याबद्दल जे तुमचे विश्लेषण आहे ते सुद्धा खूप छान आहे. धन्यवाद सर. नमस्कार. आमच्या शाळेचे नाव आहे बॅरिस्टर नाथपै माध्यमिक विद्यालय साखर, तालुका राजापूर. आमच्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे अणुविद्युत ऊर्जा प्रकल्प. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील विज्ञान भाग 2 यामधील 5वा धडा हरित ऊर्जेच्या दिशेने, त्यातील हा एक घटक आहे. आता आपण अणुविद्युत केंद्रातील रचना समजून घेऊ. युरेनियम, प्लुटोनियम यांसारख्या अणुकेंद्रकांच्या विखंडनातून उष्णता ऊर्जा निर्माण केली जाते व या ऊर्जा निर्माण केलेल्या पाण्यापासून उच्च तापमानाची व उच्च दाबाची वाफ निर्माण केली जाते व या वाफेवर टर्बाईन चालते. अणुकेंद्रातील जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणाऱ्या टर्बाईनचा वापर केला जातो व त्यानंतर त्या पाण्याचे पुन्हा पाण्यात रूपांतर करण्यासाठी तिथे एक यंत्रणा असते व त्यानंतर तिथे विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अणुविद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. सर्वप्रथम अणूतील ऊर्जा याचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत केले जाते व औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेतील गतिज ऊर्जेत केले जाते व त्यानंतर याचे रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जा यात केले जाते व त्यानंतर तिथून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा पाहू. यात अणुभट्टी असते व पाणी परत थंड करण्यासाठी तिथे एक कूलिंग वॉटर सुद्धा असतो. थंड पाणी गरम करून परत थंड करण्यात येते. भारतातील काही प्रमुख अणुविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. ठिकाण कुंडलकुलम, राज्य तमिळनाडू, क्षमता 2000 मेगावॅट. तारापूर, महाराष्ट्र 1400 मेगावॅट. रावतभाटा, राजस्थान 1180 मेगावॅट. पैगा, कर्नाटक 880 मेगावॅट. पाण्याच्या या वाफेमुळे इथे टर्बाईन फिरत आहे व ही पाण्याची टाकी आहे. इथे हे जनित्र आहे व हे संगणन यंत्र आणि हे टर्बाईन आहे. हा कूलिंग टॉवर आहे. इथे गरम पाणी व याच्या खालच्या भागाला थंड पाणी असते.
अणुप्रकल्पामध्ये आपण जे युरेनियम वापरणार आहोत ते युरेनियम वापरल्यानंतर जी 2 त्याची मूलद्रव्ये तयार होतात विभंजनानंतरची, त्यांचं नाव सांगता येईल? बेरियम आणि क्रिप्टॉन, बरोबर ना? आता बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यामधून पुन्हा किरणोत्सारिता होते का, हा प्रश्न. व्हेरी गुड. प्रथम मी या शाळेचे धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल. आमच्या PPTचे नाव आहे वनस्पतीमधील प्रकाशसंश्लेषण क्रिया. ओळख. प्रकाशसंश्लेषण ही वनस्पतीमधील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. व्याख्या. ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात, या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण असे म्हणतात. क्रिया. कार्बन डायऑक्साईड हा प्रकाशसंश्लेषणाचा मुख्य घटक आणि कच्चा माल म्हणून ओळखला जातो. श्वसन, ज्वलन, किण्वन, विघटन इत्यादी प्रक्रियांद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो. पाण्याच्या आतील खडकांमध्ये असलेल्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेटच्या विरघळण्याने देखील कार्बन डायऑक्साईड तयार होतो, जे जलीय वनस्पती प्रकाश संश्लेषणात घेतात. ग्लुकोज C6H12O6 नावाने कार्बोहायड्रेट्स प्रकाश संश्लेषणात तयार होते. नमस्कार, आम्ही आचार्य जावडेकर विद्यालय विलिये या शाळेचे प्रतिनिधित्व करत आहोत. आज आम्ही तुम्हाला प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया या शैक्षणिक साधनाद्वारे दाखवणार आहोत. वनस्पती ही निसर्गातील एकमेव उत्पादक घटक आहे. वनस्पती ज्या क्रियेने स्वतःचे अन्न स्वतः तयार करते त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असे म्हणतात. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया वनस्पतींमधील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. धन्यवाद. खूप छान पद्धतीनं प्रेझेंटेशन सादर केलं. अगदी विश्लेषण खूप डिटेलमध्ये होतं असं मला वाटतं. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विज्ञान सृजन 2023. आमच्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य संयुक्त जैतापूर. आमच्या विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग आहे. आमचा घटक मूलद्रव्यांचे वर्गीकरण. उपघटक आधुनिक आवर्त सारणी. प्रस्तावना. इसवी सन 1800च्या सुमारास आपणास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती. त्या आज मितीस विज्ञान जगताला 118 मूलद्रव्ये ज्ञात झाली आहेत. सुरुवातीला वर्गीकरणात धातू व अधातू असे गट पाडले व त्यानंतर धातू सदृश्य नावाचा आणखी एक गट समोर आला. आपण आता आधुनिक आवर्त सारणीची रचना पाहणार आहोत. तर आधुनिक आवर्त सारणीची रचना मेंडेलेव या शास्त्रज्ञाने केली होती. आधुनिक आवर्त सारणीतील या सर्व उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात, तर या आडव्या ओळींना आवर्तने असे म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीत तुम्हाला दिसत असेल की एकूण 1 ते 18 अशा 18 गण आहेत व 7 आवर्तने आहेत. या आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्त यांच्या रचनेतूनच चौकटी तयार होतात. मला दिसतच आहे की या 7 ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दिसत आहेत. त्यांना लॅन्थेनाईन श्रेणी आणि ॲक्टिनाईन श्रेणी असे म्हणतात. या 2 श्रेणींसहित आवर्त सारणीमध्ये एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. 118 चौकटी आहेत. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरली गेली आहे व संपूर्ण आवर्त सारणीत एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंडाच्या 4 खंडामध्ये विभागणी केली आहे. एस खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. पी खंड हा गण 13 ते 18 यांचा बनलेला आहे. तर डी खंड हा गण 3 ते 12 यांचा बनलेला आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये डी खंडामध्ये संक्रमक मूलद्रव्ये
संक्रमक मूलद्रव्ये दर्शवलेली असतात. त्याचबरोबर आधुनिक आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवलेली असते. याच नागमोडी रेषेच्या सहाय्याने मूलद्रव्यांचे 3 प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. आधुनिक आवर्त सारणी इथे आधुनिक आवर्त सारणी दाखवलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमधील पी खंड, डी खंड व एस खंड व त्याचबरोबर लॅन्थॅनाइट श्रेणी व ॲक्टिनाइट श्रेणी असलेला एफ खंड दर्शवलेला आहे. खूप छान सादरीकरण. PPT तर खूप सुंदर बनवलेली होती. एक प्रश्न त्याच्यावरचा, मेंडेलिव्हची आवर्त सारणी तुम्हाला झालेली आहे, आधुनिक आवर्त सारणी आता तुम्ही मांडलेली, दोघांमधला फरक मला काही सांगता येईल, एखाद दुसरा मुद्दा? मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत लॅन्थॅनाइट व ॲक्टिनाइट श्रेणी म्हणजे त्याचा अणुअंक होता तो त्या अणुअंकाची मूलद्रव्ये सापडलेली नव्हती. तर ती आधुनिक आवर्त सारणी पूर्ण ही गण अणुअंक 57 ते 71 व अणुअंक 89 ते 103 ही मूलद्रव्ये सापडली आहेत. म्हणून आधुनिक आवर्त सारणीच्या खाली एफ खंड हा वाढलेला आहे. धन्यवाद. मी मुद्रा रघुनाथ तेरवणकर. मी इंग्लिश स्कूल सोलगाव या शाळेत मी 10वी या इयत्तेत शिकते. आमच्या शैक्षणिक साधनाचे नाव आहे आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्य अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केलेली मांडणी होय. पहिले हेनरी मोझले, इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी आधुनिक आवर्त सारणी तयार केली. आधुनिक आवर्त सारणीचा नियम, त्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी होय. सन 1913 मध्ये इंग्लिश शैक्षणिक वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी आधुनिक आवर्त सारणीची रचना केली. आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपनाच्या आधारे एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडांमध्ये विभागले आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 3 गट आहेत: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्यामध्ये एकूण 4 खंड आहेत: एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. एस खंडामध्ये गण 1 व 2 येतात. पी खंडामध्ये गण 13 ते 18 आणि डी खंडामध्ये गण 3 ते 12. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसून येते. त्या रेषेच्या आजूबाजूला धातू सदृश्य मूलद्रव्य असून डाव्या बाजूला सर्व धातू व उजव्या बाजूला सर्व अधातू आहे. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते. अशा साधनामुळे आपल्याला अभ्यास करणे सोपे जाते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना तर असे साधन उपलब्ध असेल तर त्यांना अभ्यास करणे अतिशय सोपे जाईल. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तामधून डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते व गणातून खाली येताना अणुत्रिज्या वाढत जाते. खूप छान प्रयत्न, चांगल्या पद्धतीनं मांडणी पण केली आणि कोऑर्डिनेशन तुमचं खूप छान होतं. म्हणजे त्याला उत्तर देता येत नाही हे लक्षात आल्याबरोबर लगेच पुढे जाऊन मी सांभाळून घेणं, हे टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क तुमच्या टीममधून मला बघायला मिळालं. खूप छान. नमस्कार, मी धावलोली हायस्कूलमधील इयत्ता 10वीतील विद्यार्थी स्मित आंबेडकर. आमच्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया. तर रासायनिक अभिक्रिया हे शैक्षणिक साहित्य आम्ही यासाठी तयार केलं की आम्हाला विज्ञान भाग 1मधील 3रा धडा त्याच्यातील रासायनिक अभिक्रिया या ज्ञात व्हाव्या यासाठी आम्ही हे शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणजे आम्ही हायड्रोजनचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू त्यांचे भाऊ जोडले आहेत. त्यानंतरची अभिक्रिया आहे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड.
पुढील आमची अभिक्रिया आहे CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. तर आम्ही ह्यांचे भाऊ अशा प्रकारे तयार केले की धातूंचे भाऊ नेहमी प्लस आयन असतात व अधातू हे प्लस किंवा मायनस दोघांपैकी काही एक असू शकतात. त्यामुळे अभिक्रिया आपण जोडून तयार करू शकतो. सादरीकरण खूप छान आहे. फक्त मला एक प्रश्न त्यात विचारावा असं वाटतं, हा जो घटक तुम्ही घेतला हा सरळ तुम्ही पुस्तकातून घेतला आहे की तुम्ही तुमच्या मनाने किंवा असा तयार केला आहे? हा घटक आम्ही जे जिक्सॉ पझल म्हणजे पझलचे तुकडे असे जमा करून त्यांनी एक चित्र तयार करतात, तसं आम्ही रासायनिक अभिक्रियांमध्ये मूलद्रव्य एकत्र करून एक मोठी रासायनिक अभिक्रिया आपण तयार करू शकतो. सुंदर. नमस्कार. आमच्या शाळेचं नाव आहे नूतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी. तर मानवी शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय खूप महत्त्वाचं काम करत असतात आणि त्यातीलच एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय म्हणजे आपला मानवी डोळा. तर आज आपण आपल्या मानवी डोळ्याबद्दल आणखीन माहिती जाणून घेणार आहोत. तर मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ असे पारदर्शक पटल असते आणि त्या पटलाला पारपटल असं म्हणतात आणि त्या पटलाद्वारे आपल्या डोळ्यामध्ये प्रकाश प्रवेश करतो आणि त्यामुळे प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन होते. या पटलाच्या पाठीमागे बुबुळ असते आणि वेगवेगळ्या माणसांच्या बुबुळांचे रंग हे वेगवेगळे असतात. मग या बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचं एक छोटंसं छिद्र असतं आणि त्यालाच डोळ्याची बाहुली असं म्हणतात. आणि ही डोळ्याची बाहुली जेव्हा डोळ्यामध्ये प्रकाश प्रवेश करतो त्या प्रकाशाला नियंत्रित करण्यासाठी या डोळ्याच्या बाहुलीचा उपयोग होतो. तर डोळ्याच्या बाहुलीच्या मागे लगतच एक पारदर्शक द्विबहिर्गोळ स्फटिकमय असा भाग असतो, त्यालाच नेत्रभिंग असं म्हणतात. आणि हे नेत्रभिंग काय करतं तर त्याच्यामधल्या नाभी अंतरात सूक्ष्म अशी अदलाबदल करतं आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला डोळ्याच्या आतील पडद्यावरती जी प्रतिमा आहे ती वास्तव आणि उलट दिसते. डोळ्याचा जो पडदा आहे तो अतिशय असा संवेदनशील पटल असते आणि त्यामुळे त्याच्या आतमध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात आणि ह्या ज्या पेशी असतात त्यांचं प्रकाशित होऊन मग त्या उत्तेजित होतात आणि मग आपल्याला विद्युत संकेत निर्माण होतात आणि मग हे जे विद्युत संकेत असतात ते डोळ्याच्या संबंधित मज्जातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. मग हा जो आपला मेंदू आहे तो ज्या वस्तू आहेत त्याचा आपल्याला योग्य तो अर्थ लावतो आणि आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थितपणे आकलन होतात. तर दूरवरच्या व जवळच्या वस्तू पाहताना भिंगाचा बदलणारा आकार. तर जेव्हा आपण दूरवरच्या वस्तू बघतो तेव्हा आपलं भिंग जे आहे ते चपटं होतं आणि त्यामुळे त्या भिंगाचे जे अंतर आहे ते वाढतं. त्यामुळे जेव्हा आपण जवळच्या वस्तू बघतो तेव्हा भिंग जे आहे ते आपलं फुगीर होतं आणि त्यामुळे भिंगाचं नाभी अंतर जे आहे ते कमी होतं. त्यामुळे दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा पाहायला मिळते. तर ह्या नाभी अंतराच्या अदलाबदलीच्या क्षमतेला डोळ्याच्या समायोजन शक्ती असं म्हटलं जातं. मग डोळ्याचा जो आपला निकट बिंदू असतो तो 25 सेंटीमीटर असतो, तर आपल्या डोळ्याचा जो दूर बिंदू असतो तो अनंत अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतो. तर काही लोकांमध्ये काय होतं तर समायोजन शक्ती जी आपल्या डोळ्याची असते ती कमी होते आणि त्यामुळे आपल्याला ज्या वस्तू किंवा आपण बघतो ते आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. मग त्याच्या या गोष्टीला आपण दृष्टीदोष असं म्हणतो. यामधलाच तिसरा दोष म्हणजे वृद्ध दृष्टीचा दोष. तर वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते आणि त्यामुळेच डोळ्याजवळील जे भिंगाचे स्नायू असतात ते भिंगाचे नाभी आजार बदलण्याची क्षमता गमावतात. मग वयस्कर माणसाचा निकट बिंदू हा डोळ्यापासून मागे सरतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू पाहणे स्पष्ट दिसत नाहीत आणि ते कठीण जातं त्यांना पाहण्यासाठी. काही लोकांमध्ये काय होतं की दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता असे दोन्ही दोष जाणवतात. मग याच्यासाठी उपाय म्हणून द्विनाभीय भिंगाचा चष्मा आपण वापरतो. मग या द्विनाभीय भिंगाच्या चष्म्याच्या वरच्या बाजूला हे अंतर्गोल भिंग असते आणि या अंतर्गोल भिंगामुळे काय होतं तर निकट दृष्टीचा जो दोष असतो त्याचं निराकरण होतं. तर या भिंगाच्या खालच्या बाजूला हे बहिर्गोल भिंग असतं आणि त्यामुळे या बहिर्गोल भिंगांमुळे आपल्याला जी दूरदृष्टीता आहे तो दोष आपल्याला निराकरण करता येतो. शिक्षकाला सुद्धा तुम्ही उभं राहायला लावलं, एवढं सुंदर सादरीकरण केलेलं आहे.
अत्यंत अप्रतिम म्हणजे मला फार माझ्या काही जुन्या गोष्टींची आठवण झाली की जी कॉन्फिडन्स लेवल पाहिजे, जी गरजेची आहे, ती इथे मला आता दिसली. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय गोठणे दोनिवडे. प्रथमतः मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की ज्यांनी आम्हाला या विज्ञान सृजन 2023 या स्पर्धेबद्दल आमच्या शाळेत येऊन आम्हाला मार्गदर्शन करून या स्पर्धेत आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल. आमच्या शैक्षणिक साधनाचे नाव मूलद्रव्याची संकलित माहिती. नमस्कार सर. आपल्याला स्क्रीनवर एक मूलद्रव्यांच्या माहितीचा तक्ता दिसत आहे. यामध्ये ज्या मूलद्रव्याचे आपण वाचन करणार आहोत त्या मूलद्रव्याचे नाव, त्याची संज्ञा, अनुवर्तमान, इलेक्ट्रॉन स्वरूपन, घन, आवर्तक, खंड आणि त्या मूलद्रव्याचे वर्णन. आधुनिक आवर्त सारणीच्या रचनेनुसार हायड्रोजन हा पहिल्या क्रमांकावर येतो. हायड्रोजन या मूलद्रव्याची संज्ञा एक आहे. त्याचे अणुवस्तुमान 1.008, इलेक्ट्रॉन स्वरूपन 1, घन 1, आवर्त 1, खंड S. त्याचबरोबर धन्यवाद नाथ. आत्ताच नाथने आपल्याला मूलद्रव्यांचा तक्ता समजावून सांगितला. त्याचबरोबर मी या साधनाची रचना गरज सांगत आहे. मूलद्रव्यांच्या माहितीचा तक्ता जर आपण पाहिला तर तक्त्यातील माहिती समजून घ्यायला व लक्षात ठेवायला अवघड वाटते. मूलद्रव्यांची हीच माहिती मनोरंजक पद्धतीने सोप्या स्वरूपात मिळू शकेल अशा साधनाची आवश्यकता असते. साधन गोलाकार आहे. त्यामध्ये एकूण 7 खिडक्या आहेत. पहिली खिडकी आपल्याला मूलद्रव्याचे नाव दर्शवते, दुसरी खिडकी त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दर्शवते व तिसरी खिडकी मूलद्रव्यांची संज्ञा, त्याचा अणुवस्तुमानांक व अणुअंक दर्शवते व चौथी खिडकी आपल्याला त्याचे वर्णन म्हणजे ते मूलद्रव्य धातू आहे किंवा अधातू किंवा ते मूलद्रव्य धातू सदृश आहे. आपल्या उपकरणाच्या सहाय्यानं आधुनिक साधनांमध्ये जी 111 मूलद्रव्य आहे, सर्वच्या सर्व मूलद्रव्यांचं सादरीकरण अशा पद्धतीनं होऊ शकेल का? हां, होऊ शकतं. आता आपण किती केलेले? आम्ही आता 30 केले आहेत. नमस्कार. समीक्षा विलास सोबत विज्ञान सृजन 2023 या कार्यक्रमासाठी उत्कर्ष विद्यामंदिर शिवनेखुर्द या प्रशालेचे आम्ही विद्यार्थिनी आहोत. या प्रकल्पाचा घटक मानवी शरीर व इंद्रिय संस्था, उपघटक हृदयाची रचना. या पुढील माहिती तुम्हाला सिद्धी देईल. रक्तभिसरण संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो? आपल्याला माहीत आहे की रक्तभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या, केशवाहिन्या या इंद्रियांचा समावेश होतो. पुढील आपले चित्र दिसत आहे हृदयाचे. हृदय म्हणजे काय? हृदय स्नायूंनी बनलेला अवयव आहे. ते दोन दिवसांच्या मध्ये छातीच्या मध्यावर स्थिरावलेले असते. आता आपण हृदयांच्या 4 भागांची माहिती पाहूयात. हृदयाचे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हृदयाच्या वरच्या 2 कप्प्यांना अलिंद असे म्हणतात, तर हृदयाच्या खालच्या 2 कप्प्यांना निलय असे म्हणतात. हृदयाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सेप्टम नावाच्या स्नायूच्या भिंतीद्वारे ते वेगळे केले जाते. आता आपण हृदय कसे कार्य करते हे पाहूयात. मानवी हृदय हा एक स्नायूमय माणसाला अवयव आहे. हे आपण याआधी पाहिलेले आहे. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदयाचे स्नायू अनैच्छिक असतात. ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित कालात होत असते. याला हृदयाचे स्पंदन म्हणतात. आपले हृदय अंदाजे आपल्या मुठी एवढे असते. छातीच्या मध्यभागी थोडेसे डावीकडे असते. सादरीकरण छान होतं आणि खरं म्हणजे आता गंमत वाढायला लागलेली आहे स्पर्धेमधली. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतःला आता सादर करायला लागलेले आहात, एवढं प्रिपरेशन करून येत आहे ना, खरोखर हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे सगळ्यांसाठी या ठिकाणी आलेत. मी गावळे मॅडम यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी यायचं आणि सगळ्यांना. नमस्कार.
आमच्या शाळेचे नाव निर्मला भिडे जनता विद्यालय कोंडी. माझं नाव कुमारी दिव्यश्री पवार. आपल्या या विज्ञान सृजन 2023 शैक्षणिक साधन निर्मिती व सादरीकरण स्पर्धेमध्ये मी व माझे सहकारी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन या विषयावर सादरीकरण करू इच्छितो. सो वी स्टार्ट अवर प्रेझेंटेशन ऑन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो व्हॉट इज लाईट? लाईट इज अन एनर्जी. लाईट ही एक एनर्जी आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात सूर्यापासून आपल्यापर्यंत पोहोचते. अँड लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, बट समटाइम्स लाईट ऑल्सो बेंड्स. When light travels from one transparent medium to another transparent medium, light changes its direction and this is called the refraction of light. म्हणूनच ही पेन्सिल आपल्याला पाण्यात थोडी बेंड झाली दिसते. म्हणजेच थोडक्यात एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाच्या मार्गात झालेला बदल म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बट सम केसेस म्हणजे जेव्हा इन्सिडंट रे इज परपेंडिक्युलर टू द बाउंड्री ऑफ द मीडियम, लाईट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन, म्हणजे तेव्हा प्रकाशाचं रिफ्रॅक्शन होत नाही. Otherwise, if light travels from rarer medium to denser medium, light bends towards the normal. And when light travels from denser medium to rarer medium, light goes away from the normal. This is the incident ray, this is the refraction ray, this is the angle of incidence, this is the angle of refraction, and this is the normal. Normal is an imaginary line which is perpendicular to the boundary of the medium. So, आता इथे प्रकाश किरण 2 वेळा रिफ्रॅक्ट होतं. एकदा म्हणजे ते एअर टू वॉटर ट्रॅव्हल करताना आणि सेकंड वॉटर ते एअर ट्रॅव्हल करताना. म्हणजे हे असं इथे ग्लास दाखवले, आम्ही इथे वॉटरचा उपयोग केला. सो पण हे रिफ्रॅक्शन का होतं? व्हॉट इज द कॉज ऑफ रिफ्रॅक्शन? द कॉज ऑफ रिफ्रॅक्शन इज लाईट स्पीड्स अप व्हेन इट एंटर्स द ऑप्टिकली रेअर मीडियम. सो डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. म्हणजे डायमंड खूप प्रेशर खाली तयार होतो, ज्यामुळे डायमंड खूप हार्ड असतो आणि त्याची ऑप्टिकल डेन्सिटी जास्त असते. त्यामुळे जेव्हा लाईट व्हॅक्यूममधून डायरेक्ट डायमंडमध्ये एंटर करते त्यावेळी लाईटचं बेंडिंग जास्त होतं, म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन जास्त होतं आणि त्यामुळे आपल्याला अँगल ऑफ आर्क कमी मिळतो. देअरफॉर मगाशी पाहिल्याप्रमाणे त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपोआपच वाढत जाते आणि ज्यामुळे डायमंडचे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला मिळते 2.42, विच इज हायर दॅन एनी अदर मीडियम. अँड क्रिटिकल अँगल ऑफ डायमंड इज 24.4 डिग्री. सो ज्याप्रमाणे डायमंडचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हायस्ट आहे, तसेच असे उपक्रम राबवल्यामुळे वर्धा ते कनिष्ठ महाविद्यालय राजापूरसुद्धा हायस्ट लेवलला पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे. आम्हाला इथे सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्स फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू. प्रेझेंटेशन खूप छान. थँक्यू सर. कारण अतिशय फिजिक्ससारखा कठीण सब्जेक्ट तुम्ही घेतलात आणि कुठंही न गडबडता अगदी एअरमध्ये एखादं पायलट जसं एखादं रॉकेट उडवतो इतक्या तुफान वेगानं विदाऊट मिस्टेक असं सादरीकरण खूप छान आणि खूप कठीण विषय होता. थँक्यू सर. आणि लँग्वेज वाईज सुद्धा तो खूप छान हँडल केला. क्वेश्चन विचारायचं झाला तर तुझी जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही जी कन्सेप्ट आहे ती सूर्य आणि दिवसाचं वातावरण, सकाळ दुपार आणि संध्याकाळ याच्याशी मला रिलेट करून सांगता येईल का बघ? हो आहे. कारण सूर्य जसं जसं सकाळ होते तसं तसं तापमान वाढत जातं आणि जेवढं तापमान वाढतं तेवढे हवा रेअर होते, म्हणजे एअर रेअर होते टेम्परेचर वाढल्यामुळे. जेवढी ती रेअर होते तेवढी आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी मिळते, म्हणजे रिफ्रॅक्शन कमी होतं लाईटचं. आणि जसं जसं दुपार होत जाते तसं ते आणखीन कमी कमी होत जाते आणि दुपारनंतर जेव्हा टेम्परेचर पुन्हा कमी होऊ लागतं तेव्हा ते पुन्हा वाढत जाते. रत्नागिरी माझ्यासोबत. तर आमचा विषय आहे अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेतलंच पाहिजे, त्यानंतर पुढच्या विषयाला आपण सुरुवात करू. तर युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवन निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. तर आता आपल्याला अलैंगिक प्रजनन म्हणजे काय हे समजले आहे. तर अलैंगिक प्रजननाचे 2 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन व दुसरा प्रकार बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. पुनर्जनन म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये
परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करून त्यापासून आणि प्रत्येक प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. या प्रक्रियेला पुनर्जनन असे म्हणतात. अलैंगिक प्रजननातील तिसरा भाग म्हणजे मुकुलायन. जर हायड्राला पोषक वातावरण दिले तर विशिष्ट ठिकाणी पुनर्जननाच्या मदतीने फुगवटा तयार होतो. त्या फुगवट्याला मुकुल म्हणतात. प्रजननाचा 5वा भाग बीजाणू निर्मिती आहे. बीजाणू निर्मिती हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आपल्या घरातील भाकरीचा तुकडा, चपातीचा तुकडा किंवा ब्रेड घेतले असता व त्याच्यावर आपला ओलसर हात किंवा पाणी शिंपडले असतं आणि तो तुकडा दुसऱ्या दिवशी पाहिला असता त्याच्यावर अशा प्रकारे काळसर प्रकारचा केसाळ एक पदार्थ दिसून येतो. त्याला म्युकर असे म्हणतात. तर आम्ही एक पोस्टर तयार केला आहे, तर ते आम्ही इथे सादर करतो. आमचा विषय आहे अलैंगिक प्रजनन. तर अलैंगिक प्रजननाचे 2 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे एकपेशीय सजीव व दुसरा प्रकार आहे बहुपेशीय सजीव. तर आम्ही यातील बहुपेशीय सजीव इथे सादर केलेला आहे. तर त्यातील पहिला प्रकार खंडीभवन. खंडीभवनाचे उदाहरण द्यायचे झाले तर स्पायरोकायरा म्हणजे शैवाल आणि सॉयफॉन. दुसरा प्रकार आहे पुनर्जनन. पुनर्जननचं उदाहरण द्यायचं झालं तर माझी मैत्रीण प्रज्ञा कदम हिने पाल हे उदाहरण दिले आहे. यातील तिसरा प्रकार आहे मुकुलायन. मुकुलायन म्हणजे काय हे आपण आताच पाहिले. तर त्याचे उदाहरण जास्वंद किंवा ऊस. त्यातील 4था प्रकार आहे शाकीय प्रजनन. शाकीय प्रजननमधील उदाहरण म्हणजे बटाटा किंवा रताळे. छान सादरीकरण केलं. थँक्यू. 5वा जो प्रकार होता बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये असं आपण म्हटलं ओलसर हात लागले, पाणी लागलं, भाकरीचा तुकडा असेल, पावाचा तुकडा असेल, भाकरीचा एस्पेशली, तर तिथे तो मेकर येतो. त्या बीजाणू दाणे परिपक्व झाली की ती फुटल्यानंतर मग त्यातनं सगळी वाढ व्हायला सुरुवात होते. बरोबर आहे ना. मग नंतर ते ओलय सगळं तयार होतं तिथे. मार्गदर्शक शिक्षक धन्यवाद. साहेब या ठिकाणी जे आलेले आहेत, तर खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत झालेलंच आहे. परंतु या ठिकाणी जे विज्ञान सायन्स या ठिकाणी जे चालू झालं ते अवसरे साहेबांच्या ह्याच्या माध्यमातूनच चालू झालं आणि त्यामुळे आजचे जे घागरे सर किंवा सर्व टीम आहे तर त्यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी कार्यरत असताना दिसायचं. धन्यवाद. 2023 या स्पर्धेअंतर्गत सहभागी माझ्या शाळेचे नाव आहे कैसिना देसाई टोपीवाले विद्यामंदिर नाना, तालुका राजापूर. आम्ही बनवलेल्या मॉडेलचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य नाभीवर एकवटतात म्हणजेच अभिसारित होतात. बहिर्गोल भिंगाचा उपयोग आपण घड्याळ दुरुस्त करण्यासाठी करतात. तसेच दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा उपयोग करतात. हिऱ्याची तपासणी करण्यासाठी किंवा लहान अक्षरे मोठी करून पाहण्यासाठी बहिर्गोल भिंगांचा वापर करतात. हे अंतर्वक्र भिंग आहे. या अंतर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर दिशेने सोडलेली प्रकाश किरणे ही अंतर्वक्र भिंगाच्या दुसऱ्या बाजूला मुख्य अक्षापासून दूर जातात म्हणजेच अपसरण पावतात. म्हणून या अंतर्वक्र भिंगाला अपसारित भिंग म्हणतात. प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकत जाताना आपली मार्गक्रमणाची दिशा बदलतात म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन होते. अनंत अंतरावर मिळते ती प्रतिमा वास्तव, उलट व मूळ वस्तूपेक्षा खूप मोठी असते. वक्रता केंद्र म्हणजे
भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रात वक्रता केंद्र म्हणतात. खूप छान असं सादरीकरण, प्रायोगिक पद्धतीनं प्रत्यक्ष कृती करून तुम्ही या सगळ्या गोष्टी दाखवल्यात, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मोंडे सर. धन्यवाद जोगळे सर. आम्हाला शिक्षक पालक संघाकडून कायम नेहमीच सपोर्ट या ठिकाणी मिळत आलेला आहे. यंदा राजापूर हायस्कूल व 11वी ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला त्यांचे प्रथम आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे आमच्या अशा छोट्याशा मुलांच्या विचाराला प्राधान्य मिळत आहे. तर आम्ही येथे विज्ञान सृजन 2023 मार्फत आमची शाळा आचार्य नंददेव विद्या मंदिर भू आम्ही सादर करत आहोत विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ते विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे DC मोटर हे एक छोटंसं साधन तुमच्यासमोर सादर करत आहोत. या छोट्याशा साधनामधून आम्ही तुम्हाला मनोरंजनही करण्याचं सांगत आहोत. तर DC मोटरचे कार्य आपण बघणार आहोत. तर प्रथम, कारण ही छोटीशी मोटर आपण सहज कुठेही कशी बनवू शकतो आणि याचा अनुभव घेऊ शकतो. पण आता ही करायची कृती आपल्याला सांगते सायली नितीन क्षीरसागर. आम्ही केलेली कृती 1.5 मीटर लांब मोटार रिवाइंडिंगसाठी वापरतात. ती इन्सुलेटेड कॉपर वायर बॅटरी सेल भोवती गुंडाळा. 1.5 वायरचे साधारण 10 ते 12 फेरे होती. गुंडाळलेली वायर बाहेर काढली तर ती एक स्प्रिंग मिळेल. त्याच्या एका टोकाला एक गाठ मारा आणि तसेच दुसऱ्या टोकालाही एक गाठ मारा. ही दोन्ही टोके कॉइलच्या कॉइलच्या गोलाच्या एका व्यासावर असतील. कॉइलचा महत्त्वाचा भाग दाखविल्याप्रमाणे एका टोकाचे 3 बाजूकडील इन्सुलेशन कटरने काढून टाकले व एका बाजूचे इन्सुलेशन थोड्या प्रमाणात काढलेले, म्हणजेच एक बाजू स्विच ऑफ तयार होईल. दुसऱ्या बाजूचे इन्सुलेशन पूर्णपणे काढून टाकले. या टोकाला फक्त कॉपरचे शिल्लक राहील. टोकाच्या एका बाजूकडील इन्सुलेशन थोडे काढल्यामुळे ती बाजू ब्रश सारखी काम करेल. आता 2 रबर बंद एका बाजूला टोकाला फक्त 3 बाजूला कॉपर आहे. एका जुन्या सायकलच्या टायर ट्यूबचे 2 रबर बंद कापून घेतले. दोन्ही रबर बंद ताणून बॅटरी दाखवल्याप्रमाणे बसवा. दोन्ही सेफ्टी पिना बॅटरीच्या एका धन टोकाला तर एक ऋण टोकाकडे अशा प्रकारे रबर बंधने घट्ट बसवा. जेव्हा बॅटरीवर बसवलेला चुंबक आणि वरच्या बाजूला विजातीय असेल तेव्हा मोटर जोरात फिरते. जेव्हा टोके सजातीय असतील तेव्हा मोटर हळू फिरते. तर मित्रांनो, ही कृती सांगण्यामागचं कारण एकच, कारण हे छोटंसं एक शैक्षणिक साधन कोणीही कसंही आणि कधीही बनवू शकतं. यामधून आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा नियम स्पष्ट करू शकतो आणि त्याचा अनुभवही घेऊ शकतो. तर जसं की आपण इथे बघत असाल, चुंबक जर आपण जवळ नेलं तर त्याच्या बरोबर विजातीय ध्रुव जेव्हा एकत्र येतात, जसं की N आणि S, त्यामुळे मधली जी कॉईल आहे ती अति वेगाने फिरते आणि जेव्हा आपण उलटं करून सजातीय ध्रुव जवळ नेतो तेव्हा ते कॉईल हळू फिरायला लागते. जोपर्यंत त्यामध्ये विद्युत निर्माण होत असेल त्या कॉईलमध्ये, तोपर्यंत ती कॉईल फिरतच राहू शकते. किती वेळ विद्युत निर्माण होईल? जोपर्यंत आपण ती खाली बॅटरी लावलेली आहे 1.5 व्होल्टची, त्याच्या वापरानुसार ती कॉईल फिरू शकते. ठीक. त्यावेळेला आमच्यासाठी मॅडमने एक सहज बस सोडून दिली होती, अगदी अवेलेबल करून असता सुद्धा. म्हणजे आमच्याकडे खूप चांगले प्रयत्न केले. आमच्या सहली असतील, कुठलाही कार्यक्रम असेल, आमच्या पण एक छोटीशी भेटवस्ती देतो. नमस्कार, माझे नाव मनस्वी सुरेश कुरे व माझे वर्गमित्र मैत्रिणी आज सर्व आम्ही SSM माध्यमिक विद्यालय कारळ हे विद्यार्थी आहोत.
आज आम्ही राजापूर हायस्कूल येथे आयोजित केलेल्या विज्ञान सृजन 2023 या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. शैक्षणिक साहित्याचे नाव प्राण्यांचे वर्गीकरण, इयत्ता 10वी, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, माध्यम मराठी. आमच्या शैक्षणिक साहित्याचे नाव प्राण्यांचे वर्गीकरण. पृथ्वी तलावर प्राण्यांचे वर्गीकरण करताना 2 उपसृष्टीत विभाजन केले आहे. पहिली उपसृष्टी असमपृष्ठरज्जू, दुसरी उपसृष्टी समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जूचे काही ठळक वैशिष्ट्ये: शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. दुसरी उपसृष्टी समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जूचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वसनासाठी कल्लाविद्रे व फुफ्फुसे असतात. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. असमपृष्ठरज्जूचे 10 संघ पडतात. पहिला आदिजीव, दुसरा सिलेंडरटा, तिसरा गोलकृमी, चौथा संधिपाद, 5वा कंटकचर्मी, 6वा रंध्रीय, 7वा चपट्याकृमी, 8वा वलई, 9वा मृदकाय, 10वा अर्धसमपृष्ठरज्जू. हे प्राणी त्यांच्या टिंब अवस्थेमध्ये पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करताना तर प्रौढ संस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करताना म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अंगुली नखे असतात. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. उदाहरणार्थ बेडूक, टोड, सॅलेमेंडर. अशा प्रकारे आम्ही पोस्टर तसेच PPT तयार केले आहे. PPTद्वारे तुम्ही ही माहिती संपूर्ण प्राणीसृष्टीची माहिती जाणून घेऊ शकतो. हे प्राणीसृष्टीची शैक्षणिक साधन निर्मिती करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन श्रीमती कवडे मॅडम यांनी केले. तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तडवी सर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद. PPT अतिशय छान पद्धतीने त्याची मांडणी होती. आपण सर्वांनी सादरीकरणसुद्धा छान केलं. मेहनत दिसली तुमची. सादर करतील. Good afternoon everyone. We are the representative students of RSPM English Medium School, Ambewadi, Rajapur. We are here to represent our model on the behalf of our school. Today we are going to explore the fascinating process of mitosis, where a cell divides into 2 identical daughter cells. Mitosis is a really basic process, but many of the people are unaware of it. So for their understanding, we made this presentation. Have you ever felt that textbook pictures can be a bit abstract? Just look at the picture of karyokinesis from our textbook and look at it and compare it with the phase of our model. You can conclude a large difference in both of them. So, to understand all the phases clearly and for clearing the doubts of students, we made a physical model of mitosis with the help of cardboard, papers, clay and wooden. All the material which we used is eco-friendly, so it is not harmful at any cost. As we move into prophase, the chromatin inside the nucleus condenses into visible proteins. These are the genetic instructions for the cells. Imagine this is happening and you can change the appearance of our model.
It is not a flat image, it is a two-dimensional transformation you can touch and feel. Now the second phase, that is the metaphase. In metaphase, the chromosome align at the cell center, forming what we call the metaphase plate. Let's see our project which will represent the alignment at the cell center. It is more immersive experience than a static image in a box. So now we comes to anaphase. So basically, where the duplicated chromosomes are pulled apart in the opposite ends of the cell with the help of spindle fibers. So envision that our model of separating with two distinct halves, each one with the set of chromosomes, and feel the tension. The actual separation is occurring. After anaphase, it's telophase. In telophase, the cell starts to divide further. A new nuclear envelope forms around each set of chromosomes. Our model represents this by creating barrier around separated halves. This physical representation makes a concept more concrete and less abstract. Finally, in cytokinesis. Cytokinesis is the final phase of the process. In cytokinesis, the cell physically splits into two daughter cells and our model completes the process. मार्गदर्शक कोण आहेत आपले? मुळात आधी मार्गदर्शकांचं अभिनंदन आणि तुमचं अभिनंदन की ज्या पद्धतीनं तुम्ही सादरीकरण केलं. यानंतर जुवाटी हायस्कूल झालेलं आहे. जुवाटी हायस्कूलनी यायचं आहे आणि त्यानंतर खरं. नमस्कार, माझ्या शाळेचे नाव आहे माध्यमिक विद्यालय जुवाटी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आम्ही तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे मानवी दृष्टिदोष व त्यावरील उपाय. या प्रयोगामध्ये आम्ही बहिर्गोल भिंग, अंतर्गोल भिंग, भिंगांचे स्टँड आणि पडद्याचा वापर केलेला आहे. साधारणपणे मानवी दृष्टिदोषाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता, दुसरा आहे दूरदृष्टिता आणि तिसरा आहे वृद्धदृष्टिता. त्यातील पहिला प्रकार आहे लघुदृष्टी. लघुदृष्टी म्हणजे काय, तर जवळच्या वस्तू आपण स्पष्टपणे पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. याचं कारण काय तर दूरच्या वस्तूकडून येणारी प्रकाश किरणे नेत्रभिंगावर पडून त्यांची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते, त्यामुळे आपल्याला दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. यावर उपाय म्हणून आपण योग्य नाभीय अंतराचा अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरावा. यामुळे असे होईल की दूरवरून येणारी प्रकाश किरणे अंतर्गोल भिंगावर पडून त्यांची प्रतिमा दृष्टिपटलावर निर्माण होईल आणि आपण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. आता यातील दुसरा प्रकार आहे दूरदृष्टिता. दूरदृष्टिता म्हणजे काय, तर दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु जवळील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. याचं कारण असं आहे की जवळून येणारी प्रकाश किरणे नेत्रभिंगावर पडून त्यांची प्रतिमा ही दृष्टिपटलाच्या मागे तयार होते आणि त्यामुळे आपण जवळील वस्तू पाहू शकत नाही. यावर उपाय म्हणून आपण योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरावा. बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरल्यामुळे काय होईल तर जवळच्या वस्तूकडून येणारे प्रकाश किरणे बहिर्गोल भिंगावर पडतील व त्यांची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होईल व आपण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकू. इथे पहिल्यांदा आपण सांगितल्याप्रमाणे निकटदृष्टिता हा दोष प्रात्यक्षिक करून पाहू. पहिल्यांदा निकटदृष्टिता जवळून जर त्यांचे प्रकाश किरण येत असेल तर ते एकत्रित मिळवले जात नाही, पण त्यात अंतर्गोल भिंगाचा वापर करून आपण ते मिळवू शकतो. आणि तसेच दूरदृष्टिता हा दोष घालवण्यासाठी आपण बहिर्गोल भिंगाचा वापर करून तो दोष घालवू शकतो. नाव हर्षल देवेंद्रागरे, माझे सहकारी यश माटल, श्रेयश तवगुरे, प्रीती मांडवकर
आणि श्रद्धा माटक. तर आज आम्ही येथे होपचे उपकरण एक छोटासा प्रयोग तुमच्यासमोर सादर करत आहोत. यापुढील माहिती तुम्हाला माझे सहकारी देतील. होप या शास्त्रज्ञाने होपचा उपयोग पाण्याचे असंग राखण यासाठी केला आहे. या भागांची नावे इथे T1 40 सेल्सिअस तापमापी T1 असते आणि इथे 0 सेल्सिअस तापमापी T2 असते आणि हे गोटन मिश्रण बर्फ आणि मीठ यांचं होतं. आणि इथे पुढील माहिती प्रीती मांडकर यांनी सांगितली. पाण्याचे असंगत आचरण. द्रवस्थित मर्यादापेक्षा जास्त तापमानापेक्षा तापवल्यास ते प्रसारण होते व ते थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दर्शवते. 0 सेल्सिअस तापमानापर्यंत 0 सेल्सिअस तापमानाचे पाणी तापवले असता ते 4 अंश सेल्सिअस होईपर्यंत त्याचे प्रसरण होण्याऐवजी त्याचे आकुंचन होते. 4 अंश सेल्सिअस तापमानाचे पाण्याची घनता ही उच्च असते. 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस तापमानादरम्यानतील तापमान हे पाण्याचे असंगत आचरण असते. आपल्याला माहीतच आहे की काही ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात दगडांना खडकांना भेगा पडणे, न फुटणे अशा काही घटना घडतच असतात. याचे कारण काय? तर पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले की त्याचे प्रसरण होते. झाल्यामुळे त्याची घनता वाढते, घनता कमी होते व वस्तुमान वाढते. वस्तुमान वाढल्यामुळे त्याचा दाब हा त्या खडकांवर पडतो व त्यामुळे त्यांना भेगा पडतात. सुरुवातीस नळकांड्यांच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान हे सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होते. त्यामुळे पाण्याचे आकारमान कमी होते व घनता वाढते. नळकांड्यांच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस असताना त्याची घनता जास्त असते व नळकांड्यांच्या मध्यभागातील तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते व त्यामुळे त्याची घनता खूप कमी असते व त्याचे आकारमान जास्त असते. पूर्ण विचारपूर्वक तिनं मांडलेलं आहे ते, कारण ती ज्यावेळी बोलत होती त्यावेळी प्रत्येक गोष्टीसाठी विचार करत होती. सगळ्यांच्या टाळ्या जोरदार होते. खूप जोरात शेवटचा परफॉर्मन्स अजून जोरात. महाकोकण त्यांना विनंती करतो की हे बक्षिसं त्या विद्यार्थ्यांना द्यावी. फक्त द्यायचेच आपल्याला. या ज्योतीच्या 18 विद्यार्थ्यांनी खूप चांगलं सहयोग. एक इव्हेंट असेल 11वीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून या विद्यार्थी आम्ही 18 विद्यार्थी राजापूर स्कूलचे भावी व्हायच्या विद्यार्थी